मुलींच्या आरोग्यासाठी महत्त्वाची पाऊलवाट जवळका रेल्वे इथं HPV लसीकरण मोहिमेचा शुभारंभ। वाशिम जिल्ह्यातील जवळका रेल्वे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात HPV लसीकरण मोहिमेचं उद्घाटन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंजली काकडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी त्यांनी HPV लस ही मुलींना भविष्यात होणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देणारी सुरक्षित लस असल्याचं सांगितलं। सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवा व चुकीच्या माहितींकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहनही त्यांनी केले। पालकांनी पुढाकार घेऊन आपल्या मुलींचं लसीकरण करून घ्यावे असंही त्यांनी सांगितलं। कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सेविका, गट प्रवर्तक आणि लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी सारनाथ अवचार यांचा रिपोर्ट। HPV वॅक्सिनचं आज उद्घाटन झाल्याने त्याच्याबद्दल काही गैरसमज आहेत आपल्या जनतेमध्ये। तर लाभार्थ्यांना ही सूचना आहे की या वॅक्सिनचे कोणतेही दुष्परिणाम गर्भाशयावर होत नाही। काही पेशंटचं असं म्हणणं आहे की गर्भाशयात गाठी येतात किंवा काही त्रास होतो, तर हा गैरसमज करण्याचा बिलकुल अर्थ नाही आहे। जर आपल्याला गव्हर्नमेंटने ही स्कीम दिली तर आपण यांचा फायदा घ्यायला पाहिजे आणि या वॅक्सिनचा असा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही आहे।